नमस्कार मित्रांनो, आता राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे। त्यासाठी राजकीय नेते हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसोबत संपर्क साधत आहेत। तर अजित पवार यांची लोकसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी निराधार व दिव्यांग महिलांशी संवाद साधला आहे। मग यामध्ये त्यांच्या संवादात काय गोष्टी घडल्या आहेत, ते काय बोलले आहेत, त्याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 6,000 रुपये पेन्शन होणार का, याविषयी थोडक्यात माहिती बघूया। तरी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आम्ही नेहमीच निराधार योजनेतील महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी घेऊन येत असतो, ते आपल्याला वेळेवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ बघूया। हाँ बराबर है। ये सही है। 2 बच्चे हैं, 2 मुली है, मिस्टर नाही है क्या, आणि 2 मुलींना 1,500 है। मिस्टर आहे क्या? त्यालाही बोलता येत नाही। आणि तिला पैसे येत आहेत, तिथं बाकी कुणाचं काय मित्रांनो, या मेळाव्यामध्ये अजितदादांसमोर या भगिनींनी त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला। मग त्या ठिकाणी त्यांनी ती व्यथा ऐकूनही घेतली, परंतु त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित कळले नाही। तर मग अशा ठिकाणी जाताना आपण लेखी निवेदन घेऊन जावे। त्या ठिकाणी त्यांनी 10,000 रुपयाची मागणी केली, परंतु ते त्यांना न कळल्यामुळे त्या ताईंना या ठिकाणी संवाद साधता आलेला नाही। तर मग अशा मेळाव्यांना गेल्यानंतर आपण लेखी निवेदन घेऊन गेलं आणि लेखी निवेदन जर दिले तर त्या ठिकाणी आपल्या मागण्या या त्यांच्यापर्यंत पोहोचतील। आपण सर्वोपरी सर्व बाजूंनी या ठिकाणी प्रयत्न करायला हवेत। अशा मेळाव्यांना गेल्यानंतर आपण 10-20 लोकांचा ग्रुप या ठिकाणी जाऊन या ठिकाणी अशा नेते मंडळींना आपण निवेदन देणे गरजेचे आहे। मग आपण लेखी निवेदन जर दिले तर त्याचा प्रभाव जास्त पडतो आणि आपल्या समस्या ह्या व्यवस्थितपणे मांडल्या जातात आणि तेही ऐकून घेतात। म्हणजे आपल्या ज्या निराधार योजना आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण की आपण जर तिथपर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला त्या ठिकाणी काही मिळणार नाही। आपल्याला या ठिकाणी त्या माध्यमांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, अशा नेत्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे की जे आपल्याला मदत करू शकतील, जे आपलं ऐकून घेऊ शकतील। तर मित्रांनो, मी असाच प्रयत्न करतो आहे, तो म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ज्या कमेंट आलेल्या आहेत भरभरून, आपल्या ज्या समस्या आहेत त्या बघून वाचून अतिशय वेदना होत आहेत की आपण कशा परिस्थितीतून जात आहेत। त्यासाठी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे। या ठिकाणी आदितीताई तटकरे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तसेच त्यांचे कार्यालय, तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून या स्क्रीनशॉटमध्ये दिलेल्याप्रमाणे निवेदने देत आहे। तुमच्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर मग लवकरात लवकर त्यांनी या निवेदन किंवा ही कमेंट बघून आपल्या या समस्यांवर विचार व्हावा, त्यांनी विचार करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे। आणि रोजच्या रोज ह्या कमेंट या ठिकाणी त्यांना पाठवत आहे आणि लवकरच ह्या त्यांनी बघून यावर संवेदनपणे अभ्यास करून आणि आपल्या निराधार लोकांची समस्या ऐकून घेऊन लवकरात लवकर पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मी त्यांना विनंती करत आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या ठिकाणी यासाठीही त्यांना निवेदन देत आहे। तर मित्रांनो, आपणही आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीने जे मेळावे होतील त्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहून निवेदने द्या आणि आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडा। आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात, यश नक्की मिळेल। तर मित्रांनो,
पुढील अपडेट घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.